जय महाराष्ट्र. कार्यकर्त्यांसोबत उभं राहावं ते फक्त ठाकरेंनीच. आमदार पळवले, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते, नाव, चिन्ह सगळं पळवलं. परंतु ठाकरेंमध्ये असलेली संवेदना, कार्यकर्त्यांच्या प्रती ठाकरेंच्या मनात असलेलं प्रेम, ही गुणवत्ता काही तुम्हाला पळवता आली नाही. अयोध्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला जेव्हा तुम्हा लोकांकडून धमक्या येत होत्या, जेव्हा तिच्यावरती हल्ले झाले, त्यावेळेला कुटुंब प्रमुख म्हणून जेव्हा उद्धव साहेब तिच्यासोबत उभे राहिले, फक्त उद्धव साहेबच नव्हे तर प्रत्येक नेता, पदाधिकारी, कार्यकर्ता, समस्त महाराष्ट्र एका सामान्य कार्यकर्ती अयोध्यासोबत उभे राहिले. जेव्हा स्वतःच्याच जिल्ह्यामध्ये पालकमंत्री असलेले शंभूराज देसाई यांच्यावरती भाजपच्या पोलिसांकडून, होय भाजपच्या पोलिसांकडून जो प्रकार घडतो, त्या प्रकारावरती एकूमामाकडून साधा निषेधाचा एक शब्दही येत नाही. फक्त एकूमामाच सोडा, एकूमामाच्या पक्षातला एकही व्यक्ती साधा निषेधही व्यक्त करत नाही. कारण तर आपण निषेध व्यक्त केला, देवाभाऊला काही वाटलं तर आपली कोणती फाईल ओपन होते की काय, ही भीती, ही कसली लाचारी. अहो, तुमच्या एका मंत्र्यावरती जो प्रकार होतो, त्या मंत्र्याची बाजू घ्यायला तुमच्याकडे एक साधा कार्यकर्ता नाही. तुमच्या मंत्र्याची बाजू आमच्या पक्षातले आमदार घेतायत आणि तिथं सभागृहामध्ये भांडतायत. काय ही लाचारी. खरंच तुम्ही गद्दारी करून काय मिळवलं बरं? जेव्हा अयोध्यावरती जे हल्ले झाले, त्या बाबतीमध्ये समस्त महाराष्ट्र तिच्यासोबत उभा राहिला. परंतु जो प्रकार शंभूराज देसाईंसोबत घडला, मी काहीच म्हणत नाही, तुम्ही सोशल मीडियावरती जा आणि पहा, अख्खा महाराष्ट्र ती गोष्ट एन्जॉय करते आहे. काय लाचारी, तुम्ही काय मिळवलं गद्दारी करून? मी काहीच म्हणत नाही. तुम्ही कुठल्याही न्यूज चॅनलच्या खाली जे तुमच्यावरती प्रकार घडलाय, त्याच्या न्यूजच्या खाली जा आणि कमेंट वाचा. तुम्हाला तुमची लायकी कळून येईल.